तर गणिनाथ महाराजांनी ह्याच ठिकाणी समाधी घेतली होती, कारण ही इथं पाठीमागे जर पाहिलं तर सिंदफणा नदीचं उगमस्थान आहे. तर त्या ठिकाणी तिथं बाजूला मंदिर आहे. तर ह्या ठिकाणी त्यांनी पूजा केली होती. तिथं महादेवाचं मंदिर पण मी दाखवलेलं आहे, शिवलिंग आहे. त्या शिवलिंगापाशी त्यांनी पूजा केली होती. गहिनीनाथाची मंदिरं कुठं बी असू शकतात भारतात, महाराष्ट्रात, पण मेन जी समाधी त्यांनी घेतली ती ही आहे. तर गहिनीनाथ गड जरी म्हणलं पुढं नवीन गड आहे, तिथं पण समाधी दाखवली, पण चला इथलं काहीतरी मंदिर बनवलं आहे. पण मेन जी समाधी ती हिथं समाधीच्या खालीच पाणी सोय तिथंच होती. महादेवाचं मंदिर बी तिथंच आहे आणि समाधी घेतली ती पण तिथंच आहे. पाणी आहे तिथं. आता सध्याला हौद बांधून टाक्या बांधल्यात. पहिलं जुनं पाणी काढायचं, खडक होता आणि तिथं पाणी होतं, ते आता बंद केलं पूर्ण. पण सिंदफणा नदीचं उगमस्थान आहे हे तुम्ही बघू शकता. नवनाथांपैकी एक नाथ गहिनीनाथ महाराज, त्यांची समाधी ह्या ठिकाणी आहे. ती ह्याच ठिकाणी पूजा केली आणि त्यांनी समाधी ह्याच ठिकाणी घेतली. जे नाथ संप्रदाय होते, म्हणजे सगळे नवनाथ होते, ते अख्खे असे जंगलात, वनात अशा ठिकाणी पूजा करायची की ज्या ठिकाणी त्यांना डिस्टर्ब न होणे, म्हणजे त्यांच्या पूजेत अडथळा न येणं, असं लांब लांब डोंगरात होते. तर प्रत्येक नाथाने नवनाथांनी समाध्या घेतल्यात. 3 तर समाध्या मी तुम्हाला व्हिडिओमधून दाखवल्या आहेत, कानिफनाथ, मच्छिंद्रनाथ आणि गहिनीनाथ. गहिनीनाथाची समाधी आज मी दाखवलेली आहे. आपले 3ही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आले आहेत, तरी चॅनलवरती व्हिडिओ बघून घ्या. तर 3 नाथाच्या समाध्या दाखवल्यात नवनाथांपैकी, त्या बी आपल्या जवळ आहेत, आपल्या तालुक्यात आहेत. हे तालुक्याजवळ आहेत किंवा तालुक्यात आहेत, हे आपली एक म्हणजे अभिमान वाटतो. चला, दर्शन झालं, आता जायचं आपल्याला पुढं. पण मेन मंदिर गहिनीनाथाची तर खाली इथं वडा आहे, वडापासून जायचं हे ह्याच्यात मंदिर आहे. मंदिरात गेला गहिनीनाथाची खास त्यांची जी संजीवनी समाधी आहे. आणि ह्या साईडला जर गेलं तर उगम स्थान आहे नदीचं. तर सिंदफणा नदीचं उगम स्थान आहे, तिथं बघायला भेटेल. इथं समाधी आहे खास. इथं असं परिसर आहे, सुंदर आहे असं बघायला. पाणी वगैरे इकडं थोडासा बांधारा, तिथं पाणी वगैरे आहे बघायला. इथं थंडगार. चला, गाडी चालली. खरड्यापासून आलते, मला आम्ही येत असतो वारीला, वर्षाच्यातून एकदा येतो, तरी एकदा तरी, कारण लांबे म्हणून येत नाहीत. पण आपल्या तालुक्यातून आपण येत असतो. तर बघा, लांब लांबून लोक येतात भेट द्यायला. तर आपण जवळ द्यायला पाहिजे. ज्यांना ज्यांना माहिती त्यांनी 100% भेट द्या. मी तर कुठं बी येतच असतो आणि भेट देतच असतो. कारण नाथ संप्रदायात जिथं जिथं समाध्या आहेत आपल्याला माहीत झालं, तिथं आपण 9 बी नाथाच्या समाध्याला दर्शन देऊ शकतो. तर आपल्याला माहीत झालं पाहिजे 9 नाथांच्या समाध्या कुठे आहेत. तर 3 नाथाच्या माहितीत आपण तिथं आलो. तर अजून बाकीचे 3च्या नंतर किती आले बघा, 6 नाथ कुठे आहेत अजून त्यांच्या समाध्यात. तिथं पण माहिती जर झालं आपल्याला, तर आपण अजून त्यांच्या समाध्यापाशी दर्शन घ्यायला जाणार. 3 नाथ माहिती, 3 नाथ मी तुम्हाला दाखवले 9 नाथांपैकी. तर चला, व्हिडिओ इथं संपवतो. आता मी नाथांची समाधी दाखवल्यात आत्तापर्यंत. आज आपण जी गहिनीनाथाची समाधी दाखवली, जुनागड नवीनगड दोन्ही दाखवला, कानिफनाथ गड दाखवला आहे, तिथं बी कानिफनाथाची समाधी दाखवली, किंवा मच्छिंद्रनाथाची समाधी दाखवली, मायंबा सावरगाव तिथं. तर 2-3 व्हिडिओ झालेत. आता इथून पुढं आपल्याला शिवनेरी देवीचा एक व्हिडिओ बनवायचा आहे. आता मी चाललो शिवनेरी देवीला, तर तो व्हिडिओ वेगळा येणार आहे. तर आता सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला, कारण की पुढचा व्हिडिओ तुम्हाला बघता येईल. तर सबस्क्राईब करून ठेवला ना, पुढचा व्हिडिओ तुम्हाला टपकन येईल तुमच्यापर्यंत. आता पुढचा देवीचा घ्यायचा, तो बी एकदम उंच डोंगरावी देवी, तिथं पाणी वगैरे कुंड, तिथलं पण मी सर्व दाखवतो. तर आता सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढचा व्हिडिओ लगेच बघायला तयार राहा.